आई उठली की अरे पप्पाही सध्या घरात. मी राजू व्यापारी तर होऊ शकणारच नाही. आज आई वडील तर या जगात नाही आहे. आई वडील जरी नसले तरी प्रभाग हेच माझे कुटुंब आहे. नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, आज आपल्यासोबत एक अशी पाहुणी मंडळी आहे की ज्यांची ओळख आपल्या नेवासकरांना काय नवीन आहे. स्वतः कायम सामाजिक कामात अग्रेसर राहिलेले एक युवा नेतृत्व आणि तसेच राजेंद्र व्यापारी जे नगरसेवक होते त्यांचे सुपुत्र. तर स्वागत आहे स्वप्नीलजी आपलं आम्ही नेवासकर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मी आपणास विनंती करेल की आपल्या प्रेक्षकांना आपली ओळख करून द्यावी. नमस्कार, मी स्वप्नील उर्फ सागर राजेंद्र व्यापारी. मी नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवत आहे. स्वप्नीलजी, एक मला आवर्जून प्रश्न विचारावासा वाटतो तुम्हाला की ज्या वयात मुलांना आजकालच्या म्हणजे राजकारण ह्या गोष्टी हे कुठेतरी रुचत नाही, कुठेतरी त्यांच्या त्या विचारांमध्ये राजकारण बसत नाही, कुठेतरी टाळलं जातं, पण त्या वयात तुम्ही असं सक्रिय राजकारणात येण्यामागचं काही कारण असं आहे का, किंवा असं काही आपली प्रेरणास्थान कोणी आहे का या राजकारणामध्ये येण्यामागचं? राजकारणात येण्याचं प्रेरणास्थान म्हणजे माझे वडील राजू व्यापारी हेच आहेत. व तसं राजकारणात येण्यामागचं खरं असं काही कारण नाही, परंतु लहानपणापासूनच बघत आलेलो शिस्त, आचार, विचार हे सर्व गोष्टी पाहूनच राजकारणात व समाजकारणात येण्याची जी शिकवण आहे ती घरातूनच वडिलांकडून मिळाली. त्यामुळं उपजतच वडिलांकडून या सर्व गोष्टी मिळत गेल्या व मी त्या स्वतः अंमलात आणल्या. आपल्याला सगळ्या नेवासकरांना देखील सगळ्यांना माहिती आहे की राजू भाऊ हे त्यांच्या विनोदी आणि सतत हसतमुख चेहऱ्यासाठी त्यांचं नेवासा शहरात त्यांची एक खूप चांगली ओळख आणि एक चांगली प्रतिमा होती. तर असं मला एक तुम्हाला एक ह्या सगळ्या पलीकडे ह्या राजकीय सध्याच्या जे काही आलेली जी परिस्थिती आहे ह्याच्या पलीकडे मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की जे राजू भाऊ आहेत त्यांच्या जीवनात ते सामाजिकच ते जगले जास्त. तर त्या सामाजिक कुठेतरी त्यांच्या कार्यामध्ये तुम्हाला अशी कोणता तरी एखादा किस्सा आठवतोय का ज्याच्यात त्यांचं कायम असा तो विनोदी किंवा कुठेतरी ते एक हास्यास्पद प्रसंग घडलेला असा काही प्रसंग तुम्ही सांगू इच्छिता? तसा एक किस्सा घडलेला आहे. एकदा आम्ही रात्री झोपलेला असताना पहाटे 3:30 वाजता आई उठली. तिने मला आवाज दिला, स्वप्नील उठ. मला वाटलं काय झालं, तर मी म्हणलं काय रे मम्मी काय झालं. तिने अरे पप्पा दिसत नाही घरात, कुठे पाय बरं. तर मग मी घाईगडबडीने उठलो, पाहिलं घरात पण कुठे दिसले नाही. मग ती म्हणे गल्लीत पाहू आपण कुठे. तर मग आता शेवटी पप्पा घरात दिसत नाही तर मम्मी पण गडबडली, मी गडबडलो. मग मी माझ्या काकांना फोन केला की पप्पा घरात दिसत नाहीये, तर ते कुठे गेले म्हणून. तर ते बोलले मी आलोच घरी 2 मिनिटात. तर मग ते घरून निघत तर मी आणि आई आम्ही मोहिनीराज मंदिराजवळ पर्यंत गेलो असेल. तर तेवढ्यात पप्पा तिकडून गाडीवर पाणीवाल्याला घेऊन आले. पाणीवाला म्हणजे तो जो कर्मचारी असतो पाणी सोडणारा म्हणजे पहाटे 3:30 वाजता. बरं. तर ते पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याला ते गाडीवर घेऊन आले. तर आम्ही म्हणलं कुठे गेले, तर ते म्हणले पाण्याच्या टाकीवर गेलो होतो. तर त्यांची ही जी गोष्ट पाहून आम्ही सर्व एकमेकांकडे पाहून मी, आई व माझे काका व आम्ही सर्वच हसायला लागलो की असं रात्री 3-3:30 वाजता कुणी पाण्याच्या टाकीवर जातं का. तसं तर नेवाशामध्ये राजू व्यापारी यांची कामाबद्दल सगळ्या नेवासकरांना माहितीच आहे. कुठेतरी त्यांच्या कामाची लोक आज देखील ते नसल्यावरही त्यांचे उल्लेख अनेक ठिकाणी निघतो. तर कधी असा दबाव आलाय का की मी कधी माझ्या वडिलांसारखं होऊ शकेल का,
किंवा असं कधी वाटलंय का की मी ती कार्याची उंची मी कधी गाठू शकेल का, त्या माणसासारखं होऊ शकेल का, असं कधी वाटलंय? तसं दबाव तर साहजिक येणारच. म्हणजे मी एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा मुलगा आहे हे मला माहीतच होतं. परंतु वडील गेल्यानंतर जे लोक घरी भेटायला येत होते व ते त्यांचे वडिलांबद्दल अनुभव सांगत होते, त्यांची समाजसेवा सांगत होते, त्या गोष्टी पाहून एक मनावर दबाव यायचाच की मी वडिलांसारखा होऊ शकेल का, त्यांच्यासारखं काम करू शकेल का. फार वेळा मनात तो विचार यायचा. मी राजू व्यापारी तर होऊ शकणारच नाही, परंतु मी राजू व्यापारी सारखा होण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर या निवडणुकींच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाचा आणि प्रत्येक नेवास्कराच्या मनातला प्रश्न असं मला विचारावंसं वाटतोय. जसं की राजूभाऊ ज्यावेळेस त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी 2 निवडणुका या प्रभागातनं केल्या. एक ग्रामपंचायतच्या सदस्यत्वाची निवडणूक होती आणि एक नगरपंचायतची जी नगरसेवकाची निवडणूक होती. दोन्ही नगरपंचायत आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये हाच प्रभाग तुमच्या वडिलांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीशीने उभा होता. आता आज तुमचे वडील नाहीयेत. काय वाटतं की ह्या प्रभागाने जेवढं वडिलांना साथ दिली तेवढ्याच ताकदीने तुमच्या पाठीमागे उभं राहील? आणि त्याला संलग्न अजून एक प्रश्न असा आहे की आज कुठेतरी या निवडणुकींच्या अनुषंगाने कुठेतरी राजू भाऊंची उणीव भासते का? आज आई वडील तर या जगात नाही आहे, त्यांची उणीव तर वेळोवेळी भासतच आहे व भविष्यातही भासतच राहील. शेवटी आई वडील हे आई वडीलच असतात. त्यात माझ्या वडिलांचे कार्य हे आमच्या कुटुंबापुरतेच मर्यादित नसून ते संपूर्ण नेवासा शहरालाच माहीत आहे की त्यांचे समाजकार्य कसे होते. आणि प्रभागातील नागरिकांनी त्यांना दोन्ही टर्मला प्रचंड ताकदीची साथ दिली, कारण वडिलांची समाजसेवा तशी होती व ते मला ही यावेळेस साथ नक्कीच देतील. कारण माझे आई वडील जरी नसले तरी प्रभाग हेच माझे कुटुंब आहे व कुटुंबातील सदस्याप्रमाणेच ते मला माझ्या आई वडिलांची जाणीव होऊ देणार नाही व मला वेळोवेळी साथ देत राहील व मीही त्यांच्या विश्वासात पात्र ठरून वडिलांचा समाजसेवेचा वसा व वारसा पुढं नक्कीच नेईल व प्रभागातील नागरिकांसाठी दिवस रात्र त्यांच्या सेवेत कायम राहील.